आत्मदेवाची कथा. तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांच्या घरी संपत्ती भरपूर होती, परंतु संतती नव्हती. त्यांच्या घरी जी गाय होती त्या गायीला सुद्धा संतती नव्हती, आणि त्यांच्या घरी जे वृक्ष वाढत होते त्या वृक्षांना सुद्धा फळ येत नव्हते. त्यांना असं वाटलं की मी खूप पापी आहे, या संसारात जगण्यात काही अर्थ नाही. ते तिथून घरून निघून गेले आणि एका नदीच्या काठी आत्महत्या करायला आत्मदेव निघाले. तेव्हा ते सत्संग करत होते. त्या सत्संगाच्या प्रभावाने त्यांची भेट एका संतासोबत झाली. त्या संतांनी त्यांना विचारले की तुम्ही आत्महत्या का करता? तेव्हा त्यांनी त्यांच्या घरची सगळी हकीकत सांगितली. त्या संतांनी त्यांना एक फळ दिले. हे फळ घ्या आणि तुमच्या पत्नीला खायला द्या. या फळापासून तुम्हाला एक पुत्र होईल. ते फळ घरी आणलं आणि त्याने धुंदलीला, त्यांच्या पत्नीचं नाव धुंदली होतं, त्या धुंदलीला खायला दिलं. ते फळ धुंदलीने आपल्या गाईला खायला दिलं. तिला असं वाटलं की मी खाईल आणि कदाचित माझा गर्भ टेळा झाला तर मी मरण पावेल आणि माझी जी संपत्ती आहे ती माझी नणद घेऊन जाईल. या कारणाने तिने फळ गाईला लावलं आणि तिच्या बहिणीचा जो पुत्र होता तो तिने गर्भा राहण्याचं नाटक केलं आणि तो पुत्र तिच्या बहिणीने तिला दिला आणि त्याच्या बदल्यात तिच्या बहिणीला तिनं भरपूर धन दिलं. नंतर त्या पुत्राचं नाव तिने धुंदकारी ठेवलं आणि जे गाईला संतती झाली, गाईच्या पुत्राचं नाव गोकर्ण ठेवलं. आत्मदेवांना जेव्हा धुंदकारी मोठा झाला तेव्हा धुंदकारी खूप छळ करत होता, आईवडिलांना मारत होता, तेव्हा लोकांच्यासोबत भांडणं करत होता. तेव्हा आत्मदेव आणखी दुःखी झाले. जेव्हा आत्मदेवांना पुत्र होते तेव्हाही दुःखी होते आणि पुत्र झाले तेव्हाही दुःखी होते. याचं कारण एकच, आत्मदेवांच्या भाग्यात संततीचं सुख नव्हतं. ज्याच्या भाग्यात संततीचं सुख नसेल त्यांनी कृष्णाची भक्ती करा, त्यांच्या जिंदगीचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नंतर गोकर्ण आपल्या पित्याला म्हणत होते की तुम्ही या संततीत पडू नका. आपला उद्धार व्हायचा असेल तर तुम्ही तपस्या करा कृष्णाची, तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळणार. त्यांनी तसंच केलं. आत्मदेवांनी वनामध्ये गेले आणि तपस्या करायला निघाले. आणि जे धुंदली होती ते धुंदलीलाही खूप छळ करत होता आणि धुंदलीनेही आत्महत्या केली आणि मरण पावली. नंतर धुंदकारीने 5 स्त्रिया ठेवल्या आणि त्या स्त्रियांनी धुंदकारीला बांधून त्यांच्या तोंडात अग्नी टाकून मारून टाकले. नंतर तो एक प्रेतयोनीला प्राप्त झाला. गोकर्णाने गयाजीमध्ये श्राद्ध पिंडदान करूनही त्याला मोक्ष मिळाला नाही. तो घरी गोकर्णाला वारंवार दिसत होता. त्यांनी विचारले की तू कधी डुक्कर योनीमध्ये दिसत होता, कधी म्हशीच्या योनीमध्ये दिसत होता. त्यांनी विचारले की तू कोण आहे? तेव्हा धुंदकारींनी सांगितलं की मी धुंदकारी आहे, मला प्रेतयोनी प्राप्त झाली आहे, तू माझा उद्धार कर, मला या प्रेतयोनीतून मुक्त कर. तेव्हा गोकर्णाने 7 दिवसाचे भागवत ठेवले आणि त्या 7 दिवसाच्या भागवतातच धुंदकारी प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि तो एक सुंदर